चला आज बनवूया आपण झटपट असं, भाजीला काही घरात नसेल तर झटपट असं आपण डाळ कांदा बनवला आहे. तर एकदम झटपट साधी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी डाळ कांदा बनवते. मला स्पेशली खूप आवडतो डाळ कांदा. तर इथे बघा, डाळ एक वाटी आपण फक्त 10 मिनटापूर्वी भिजत घातली होती. तर गॅसवर कढई मांडली आपण. कढईमध्ये टाकायचं 2 चमचे तेल. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. आणि लसूण ना छान असा फ्राय करून घ्या तेलामध्ये, म्हणजे ना खूप छान फ्लेवर येतो भाजीला. कढीपत्ता टाकला आहे. आणि डाळ कांदा म्हणलं ना तर आपण जेवढा म्हणजे कांदा डाळ दाखवली तुम्हाला तेवढाच कांदा घ्यायचा आहे. त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतला ना तरी चालेल. खूप छान लागते भाजी डाळ कांदा. आणि डाळ कांदा म्हटलं तर अर्धा सामान असतं. जेवढी डाळ तेवढाच कांदा घ्यायचा. कांदा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा. एकदम असा डार्क भाजायचा नाही, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा गुलाबी रंग येऊपर्यंतच, जास्त असा डार्क भाजायचा नाही. कांदा बघा आपला छानपैकी असा सॉफ्ट झाला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया. आता याच्यामध्ये 2 टमाटे पण असे बारीक कट करून घेतले. छान असे लाल कलरचे टमाटे होते. तर 2 टमाटे घेतलेत बारीक बारीक कट करून. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकू, म्हणजे आपले टमाटर पटकन सॉफ्ट होईल. माझी आई जी डाळ कांदा बनवायची त्याच्यात टमाटर कढीपत्ता काहीही नव्हती टाकत, फक्त डाळ कांदा आणि आपलं घरगुती लाल तिखट मीठ. त्याच्यामध्ये 1 नंबर डाळ कांदा बनायचा. टमाटर आपल्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचे. टमाटर 2-3 मिनटं छान परतून घेतले. आता याच्यामध्ये हळद टाकूया आणि आपलं लाल तिखट.